तुम्हा सर्व मंडळीला बेलाडकर, ज्ञानोबरायसारख्या योग्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा, ज्ञानोबरायसारख्या योग्याच्या जीवनामध्ये अशी कोणती घटना घडली असावी की ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला या समाजानं ताटी लावण्यासाठी भाग पाडले. या महाराष्ट्राला लागलेले एक शाप सांगतो गड्यानो तुम्हाला, या महाराष्ट्राला लागलेली कीड सांगतोय, या महाराष्ट्राला लागलेले एक शाप. इथं जिवंतपणे कधीच कोणाचं महत्व कोणाला कळलं नाही गड्यानो. इथं तुम्हाला सिद्ध होण्यासाठी तुम्ही किती चांगले कीर्तनकार आहात, तुम्ही किती चांगले धर्माचे सेवक आहात, तुम्ही किती चांगले समाजसेवक आहात, तुम्ही किती चांगले राजकारणी आहे, हे समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतो. लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात, दादा काय गोड माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या बेलाडमध्ये नव्हता. हे ऐकण्यासाठी त्या माणसाला मरावं लागलो. अजित दादा हा कामाचा माणूस होता हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचाऱ्याला मरावं लागलं ना हो. जिवंतपणी कोणता ना माणूस त्याला चांगलं बोललाय महाराज, मरेपर्यंत त्या माणसाच्या जीवनावर नुसते आरोप आरोप, भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. आणि मेल्यानंतर त्या लोकांनी त्याचं काय वर्णन करावं की अजितदादासारखा कामाचा माणूस परत महाराष्ट्रात होणार नाहीये. एवढं चांगलं वर्णन जर त्याला जिवंतपणे ऐकायला भेटलं असतं ना महाराज, तो जिवंतपणीच मेला असता. खरं सांगतोय तुम्हाला, या महाराष्ट्राला लागलेली ही कीड आहे. अरे गजानन महाराजांचा वैभव सांगत असताना महाराष्ट्र द्या सोडून, बुलढाणा जिल्हा द्या सोडून महाराज, तिरुपती संस्थाने पैशानं श्रीमंत असेल, शिर्डी संस्थाने पैशानं श्रीमंत असेल, पण मी हनुमंतरायाच्या दरबारात मोठ्या ताकदीने हे वाक्य वापरतोय, जगामध्ये आदर्शयुक्त जर संस्थान कोणाचं असेल ते आपल्या गजानन बाबाचं आहे महाराज. आहे ते मान्य करावं लागेल. तुम्ही माना न माना ते मान्य करावंच लागेल महाराज तुम्हाला. याचं कारण बाकीच्या संस्थांमध्ये एका एका कर्मचाऱ्याला 50-50, 60-60 हजार रुपये पगार आहे महाराज महिन्याला. मला तरी असं वाटतं तिरुपती संस्थानला जर गेले तर ते टकल्या करणारे लोक नसतात का, त्यांना सुद्धा 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये महिना आहे. शिर्डी संस्थानला जा, एका एका कर्मचाऱ्याला 50-50, 60-60, 70-70, 80-80, 90-90, 1-1 लाख रुपये महिना आहे. मला असं वाटतं या जगाच्या पाठीवर पहिलं व्यासपीठ आहे महाराज, पहिला आपलं देवस्थान आहे की तिथं 5-5 हजार स्वयंसेवक 5-5, 10-10 वर्ष वेटिंगवर आहे महाराज. हा आदर्श फक्त या देशापुढे घडवून ठेवला आपल्या गजानन बाबाने. खरं सांगतो तुम्हाला. म्हणून बुलढाणेकर मंडळी, आपण कोणत्याच गोष्टीत कमी नाहीये. लोकांना सांगायचं आमचा जिल्हा बुलढाणा आहे, आम्ही बुलढाणा जिल्ह्यात जन्माला आलोय महाराज. खरं आहे ना. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव सांगत असताना लोक छत्रपतीने हे केलं, छत्रपतीने ते केलं, मान्य आहे आम्हाला. तो राजा या महाराष्ट्राचा सूर्यासारखा राजा होता, पण त्या सूर्यासारख्या राजाला जन्माला घालणारी वाघीण सुद्धा आपल्या जिल्ह्याची, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. गजानन बाबाचं वैभव खूप काही आहे, पण तेच गजानन बाबा हयात असताना लोकांनी त्यांना पंक्तीतून उठून दिला, हा इतिहास विसरून चालणार नाहीये. एक सांगू का गड्यांनो, इथं सिद्ध होण्यासाठी, इथं प्रसिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं. का आपल्या लोकांचं महत्व आपल्याला कळत नाही. अरे ज्या ज्ञानोबरायने तुमच्या आणि माझ्यासाठी वैकुंठातून मृत्यू लोकात आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जेरुसे साच भावे वर्ताया. बसणारे मंडळी, त्या ज्ञानोबरायचं जीवनचरित्र थोडं जर अभ्यासलं तर लक्षात येईल. अरे इंद्रायणीवर गेल्यानंतर लोकांनी सांगावं, ज्ञाना हे ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको. इंद्रायणी सुद्धा बाटल. अरे इंद्रायणीला सुद्धा पवित्र पण ज्या ज्ञानोबरायच्या चरणामुळे आहे, त्या ज्ञानोबरायने इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी ज्ञानोबरायला बोलावं. सिद्धेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर लोकांनी सांगावं, ज्ञाना मंदिरात येऊ नको, मंदिर बाटल. अरे परमार्थासाठी किती अनुकूलता आहे महाराज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. ज्ञानोबराय ब्राह्मण असून सुद्धा ब्राह्मणाने ज्ञानोबरायचा तिरस्कार केलाय. आणि अजून एक घटना सांगू का तुम्हाला, ज्या ज्या जातीमध्ये जो जो संत जन्माला आला, ज्या ज्या जातीमध्ये जो जो क्रांतिकारी जन्माला आला, ज्या ज्या जातीमध्ये जो जो देश भक्त जन्माला आला, त्या त्या जातीतल्या लोकांनी त्याला त्रास दिलेला आहे महाराज. धर्मवीर संभाजी राजांना पकडून द्यायला दुसरे नव्हते, जवळचेच होते महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना विष अन्नामध्ये खाऊ घालणारे लोक कोणते, आपलेच होते हो महाराज. ज्ञानोबरायला त्या काळामध्ये वाईट थोडं कुंब्यांनी टाकलं. ब्राह्मणांनी संन्यासाचे पोरं आहे आणि बाप घेतला म्हणून परत गृहस्थ आश्रम स्वीकारला म्हणून संन्यासाची पोरं म्हणून आळंदीपासून 2 किलोमीटर असणारं सिद्धबेट, त्या सिद्धबेटामध्ये ज्ञानोबरायने राहावं. एक दिवस माझ्या मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून खापर आणण्यासाठी गावामध्ये गेले. विसोबा खेचराने खापर तर दिलंच नाही हो, पण ज्ञानोबरायच्या छातीत लात मारलं. वाईट वाटलं ज्ञानोबरायला. अरे या लोकांनी आमचा स्वीकार करावा, आमची मुंज व्हावी,
म्हणून या समाजासाठी, या लोकांच्या याच्यासाठी आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, तरीसुद्धा हा समाज स्वीकार करत नाही आहे. वाईट वाटलं महाराज. एक सांगू, माणूस थकतो केव्हा हो? केव्हा थकतो माहीत आहे? ज्या दिवशी आपलेच लोक आपला विरोध करतील ना महाराज, त्या दिवशी मनुष्य आतून थकून जातो. अरे एखाद्या कीर्तनकाराचा विरोध एखाद्या बेवड्याने केला, सहन करेल कीर्तनकार? एखाद्या कीर्तनकाराचा विरोध एखाद्या नास्तिक माणसाने केला, सहन करेल ना कीर्तनकार? एखाद्या कीर्तनकाराचा विरोध एखाद्या दुसऱ्या धर्माच्या माणसानं करू द्या, सहन करेल कीर्तनकार? अरे पण ज्या दिवशी कीर्तनकारच जर कीर्तनकाराच्या विरोधात जातील तर कसे जगतील कीर्तनकार? ज्या दिवशी वादकच जर वादकाच्या विरोधात बोलायला लागलं तर कसं जगतील लोक महाराज? ज्या दिवशी गायकच जर गायकाच्या विरोधात जाईल त्यावेळेस कसं जमल? अरे धर्मातलेच लोक जर धर्माच्या विरोधात बोलायला लागले तर धर्माचं रक्षण कसं होणार महाराज? दुसऱ्या लोकांनी धर्माचा विरोध, एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाने हिंदू धर्माचा विरोध करू द्या, सहन करेल ना तो? एखाद्या ख्रिश्चन माणसाने हिंदू धर्माचा विरोध करू द्या, सहन करेल तो? एखाद्या जैन धर्माच्या माणसाने हिंदू धर्माचा विरोध करू द्या, सहन करेल तो? एखाद्या बौद्ध धर्माच्या माणसाने हिंदू धर्माचा विरोध करू द्या, सहन करेल तो? अरे पण ज्या दिवशी हिंदूच जर हिंदूच्या विरोधात उभा राहिला तर हिंदू जगल कसा? म्हणून बसणारी मंडळी, मी तर नेहमीच सांगतो, पहेलगामला ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस त्या आतंकवाद्यानं गोळ्यात तुम्ही ब्राह्मणी म्हणून नाही घातल्या हो, तुम्ही मारवाडी म्हणून नाही घातल्या हो, तुम्ही वंजारी म्हणून नाही घातल्या, तुम्ही बंजारा आहे म्हणून नाही घातल्या, तुम्ही मराठा आहे, तुम्ही देशमुख आहे म्हणून तुमच्यावर गोळ्या नाही घातल्या. तुम्ही हिंदू आहे म्हणून तुमच्यावर जर गोळ्या घातल्या असेल तर या देशातल्या सर्वच लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही हिंदू म्हणून एकत्रित राहा. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाचे घड्यानो. या जगामध्ये फक्त एकच जात आहे, ती जात म्हणजे माणुसकीची. बाकीच्या कोणत्या जाती घेऊन बसल्या रे? पहिल्या वर्गात तुमच्या आणि माझ्या शिक्षकाने तुम्हाला आणि मला शिकवलं, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. हे सर्व जर कोणी आपल्याला शिकवलं असेल तर वयाच्या पहिल्या वर्गामध्ये शिकवलेलं आहे गड्यांनो. म्हणून एक सांगू तुम्हाला, ज्ञानोबरायला वाईट वाटलं. ज्ञानोबराय रागारागात सिद्धबेटात आले, ताटी लावली. निवृत्तीनाथ दादा विचार करतात, ज्ञाना ए ज्ञाना, ताटी उघड, ऐकत नाहीये. सोपान काकाने विनंती केली, ऐकत नाहीये. त्यावेळेस निवृत्तीनाथ दादाच्या लक्षात आलं, आता ज्ञान दादाला ताटी उघडायला लावू शकते फक्त आणि फक्त चिमुकली मुक्ताई. आणि 5 वर्षाची चिमुकली ज्ञान दादाकडे जाते, दादा ओ दादा ऐका ना, तुमचा आणि माझा जन्म या लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालाय. योगी पाशाच्या चिमुकलेने मुक्ताईने ज्ञानदादाला सांगवा, ज्ञानदादा योगी पावन मनाचा सहे अपराध जनाचा. ओ दादा, तुमचा आणि आपला जन्म या समाजाचा त्रास देण्यासाठी, त्रासाला सहन करण्यासाठी झालाय. म्हणून माझी विनंती तुम्हाला, ताटी उघडा. ज्ञानोबराय 1 नाही 2 नाही. त्यावेळेस ज्ञानोबरायला उपदेश करत असताना मुक्ताबाई केलेले आहे, त्यामध्ये संतांचे लक्षणं सांगत असताना मुक्ताईने जे शब्द खर्च केले, अभंगाच्या पहिल्याच्या, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. बसणारे मंडळी, त्याला संत म्हणा की ज्याच्या ठिकाणी दया आहे, त्याच्या ठिकाणी क्षमा आहे. हल्ली महाराष्ट्रापुढं खूप मोठा प्रश्न पडलाय की संत कोणाला म्हणायचंय. बसणारी मंडळी, ज्ञानोबराय तुकोबरायचे अनुयायी म्हणून घेणारे आपण लोक कोणत्याही फालतूगिरी बाबाच्या नादी लागून जीवनाची उद्ध्वस्त करू नका. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय, अरे संतांच्या नावाखाली जनतांची संख्या खूप झालेली गड्यांनो. लक्षणं सांगत असताना तुकोबराने स्पष्ट सांगितलं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून या. अख्खा गाथा वाचा गड्या जगद्गुरु तुकोबरायचा. 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. किती आहे? 4092 अभंग आहे. कुठंच गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबराने तुम्हाला छाछू वगैरे नाही सांगितली हो. उलट अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हे लोक म्हणतात की बाकीच्या लोकांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जर महाराष्ट्रात पहिला कोणी पारित केला असेल तर तो वारकरी संप्रदायाने केलेला आहे. 350 वर्षापूर्वीचं जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यातलं प्रमाण देतो. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान. महाराष्ट्रातली मंडळी, आपला एकच देव पांडुरंग परमात्मा.
आणि आपले दोनच संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. काही लोक म्हणतील मग हनुमंत नाही का? पांडुरंग आले की हनुमंत आलेच, पांडुरंग आले की प्रभू रामचंद्र आलेच, आणि पांडुरंग आले की भोलेनाथ आलेच. हरिहरा भेद हनुमंतराया आणि प्रभू रामचंद्र वेगळे कोणी सांगितलंय तुम्हाला? प्रभू रामचंद्र आणि पांडुरंग वेगळे अजिबात कोणी सांगितलं नाही. म्हणून बसणारी मंडळी परमार्थ थोडा डोळस करा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या नवऱ्याने 10,000 रुपये दिले आणि तुला सांगितलं बाई जा तू नांदुऱ्याला जा आणि एखादी चांगली 10,000 रुपयाची साडी घेऊन ये. बसणाऱ्या माया हो, फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला 10,000 रुपये दिले, नांदुऱ्याला गेल्या, खरं सांगा एक साडी पसंत करण्यासाठी कमीत कमी किती साड्या पाहता हो तुम्ही? कमीत कमी विचारलं बरं तुम्हाला, किती? 100 साड्या. किती? अरे मग एक साडी पसंत करण्यासाठी माया हो, जर तुम्ही 100 साड्या पाहत असाल तर साधू ठरवत असताना थोडेफार तर त्याचे प्रोटोकॉल पाहिले पाहिजेत का नाही? पुरुषोत्तम पाटील 2 तास कीर्तन चांगलं करतो म्हणून त्याला महाराज नका म्हणू. तो 22 तास काय दिवे लावतो प्रत्येकानं पाहिलं पाहिजेत महाराज. ज्याच्या कीर्तनाला गर्दी जास्त आहे तोच लय मोठा संत आहे, कोणी सांगितलंय तुम्हाला? ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा आहे, कोणी सांगितलं तुम्हाला? थोडं यूट्यूब जर चेक केलं तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही. मग दाढीचा आणि साधूचा अर्थार्थी काही संबंध नाहीये, कीर्तनाचा आणि पब्लिकचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. साधू ठरवत असताना तो ज्ञानोबराय तुकोबरायच्या गाथ्यामध्ये बसतो का पहा, ज्ञानेश्वरीमध्ये बसतो का पहा. अरे डोळस परमार्थ करायला शिका रे गड्यांनो, का वेड्यासारखं करतायत लोकीकड? एकीकडं सायन्स युगामध्ये तुम्ही चंद्रावर चालले आणि भोंदूपणा तर एवढा झाला महाराज, किती भोंदूपणा झाला हो. अहो त्या कॅप्टनची लघुशंका पिली हो लोकांनी महाराज. एवढी कुठं बावळे लोक असतात का महाराष्ट्रात महाराज? असं कुठं असतं का? असं काही केल्यानंतर अरे मला तर एक कळत नाहीये. मी भरपूर लोकांकडे गेलो गड्यांनो, जे भविष्य सांगतात ना तुमचं, त्या सर्व भविष्यकाराला माझा प्रश्न आहे. तुम्ही जर गेले ना तर ते तुम्हाला सांगतात, ज्याचं लग्न झालं नाही त्याला म्हणतात तुझं अमुक अमुक तालुक्यातली अमुक अमुक गावाच्या पोरीसोबत तुझं लग्न होणार आहे. त्या पोरीचं नाव सांगतात, ती काळी का गोरी का ठेंगणी का बुटकी का चपटी सगळं सांगतात. ज्याचं लग्न झालं त्याला पोरगं होणार आहे का पोरगी होणार आहे ते सांगतात. एखादा उमेदवार जर त्यांच्याकडे गेला तू निवडून येणार आहे का पडणार आहे ते सांगतात. तुला तिकीट भेटणार आहे का नाही ते सांगतात. मग यांना सगळं जर भविष्य कळतं तर यांना पोलीस लोक अटक करणार हे कसं कळत नाही हो? सिंपल लॉजिक आहे ना महाराज. तुम्ही लोकांचं भविष्य सांगता मग तुम्हाला पोलीस मारणार आहे हे तुम्हाला काय कळत नाही? अरे ज्याला हात नाही ना, ज्याच्या हस्तरेषा नाही, अशा सुद्धा माणसाचं भविष्य भगवंताने लिहून ठेवलेलं आहे गड्यांनो. विश्वास ठेवू नका. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. चांगलं करा, चांगलं उगवल महाराज. गहू पेरल्यानंतर हरभरा उगवणारच नाही आणि हरभरा पेरल्यावर गहू उगवणारच नाहीये. तुम्ही चांगलं करा, कोणत्याच भविष्यकाराकडे जायची गरज नाहीये. तुम्ही चांगलं वागा, कोणत्याच भविष्यकाराकडे जायची गरज नाहीये. लोक रात्रभर पाप करतात आणि सकाळी देवाकडे जातात. असं नाही होणार महाराज. मी तर नेहमी सांगतो, तुम्ही घुमवा घुमवी बायकोसोबत केली तर चालेल, तुम्ही घुमवा घुमवी मित्रासोबत केली तर चालेल, पण घुम्या हो घुमवा घुमवी देवासोबत करायची नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं ना, हा मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. एवढं सोपं नाहीये गड्यानो. परमार्थासाठी प्रेम लागल, परमार्थासाठी श्रद्धा लागल, परमार्थासाठी आवड लागल. प्रेम नसल, श्रद्धा नसल तर कसा जगाचा मालक कृपा करल? एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय पहा. जो प्रेम गली में, कमी करा आवाज, आए नहीं, किती सुंदर आहे पागा ना. जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने. द्रौपद किती गोडे बघा ना. जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद
करे, मन में नहीं निर्मलता आए। कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में. म्हणून परमार्थ श्रद्धेनं करा, परमार्थ भावनेनं करा. बोंगाळेलवानी कोणालाही साधू म्हणत जाऊ नका, बोंगाळेवाली कोणाच्याही मागं लागत जाऊ नका. आपले संत ज्ञानोबराय तुकोबराय आहे, आपले संत सकाराम बाबा आहेत, आपले संत गजानन बाबा आहे. एवढे संत सोडून नाही त्यांच्याकडे जायचं तर मुक्ताईनगरला आपली मुक्ताई आहे. हे सगळे सोडून फालतू बाबांच्या नादी लागून जीवनाची बर्बादी करू नका. स्पष्ट सांगितलं मुक्ताईने, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. किती दया आहे महाराज त्यांच्या अंतकरणामध्ये. अरे विसोबा खेचराने ज्ञानोबरायच्या छातीत लात मारलंय. काय नव्हतं करतायत माझ्या ज्ञानोबरायला. जे ज्ञानोबराय रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, जे ज्ञानोबराय निर्जीव भिंत चालू शकतात, त्या ज्ञानोबरायने नुसतं विसोबा खेचराकडे बघितलं असतं तरी विसोबा खेचर नावाचा व्यक्ती जळून भस्म झाला असता. पण त्याच विसोबा खेचराला असा आशीर्वाद द्याला की तेच विसोबा खेचर पुढं नामदेवरायचे काय झाले, गुरु झाले. म्हणून साधूच्या ठिकाणी दया असतीच महाराज, आणि ज्याच्या ठिकाणी दयाही नाहीये आणि ज्याच्या ठिकाणी क्षमाही नाहीये त्याला साधू म्हणायचं नाही. संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. हेही थोडं कमी वाटल्यानंतर मुक्ताईने परत माझ्या ज्ञानदादाला संतांचे दुसरे लक्षणं सांगत असताना दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय, लोभता नाही मना. ज्याच्या ठिकाणी लोभ नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता नाहीये म्हणजे ममत्व नाहीये, आणि जगापासून जो विरक्त आहे त्याला साधू म्हणा. साधूने खरं जगापासून विरक्तच राहिलं पाहिजे, नाही तर हे जग अवघड आहे. ब्रह्मचार्याचं लग्न करून देतं आणि लग्न झालेला बायको टाकायला लावतं. लग्न जाता करू म्हणती हा माताला, न करिता म्हणती न पुसक. एखाद्याच्या घरी जाऊच नका. लोक म्हणतात त्यासारखा महाराज, अहो त्याच्यासारखा शिष्टाड महाराजच नाही पाहिला हो मी. 4 वेळेस चहा घ्यायला बोललो, आला नाही आमच्या घरी. आणि एखाद्याच्या घरी दररोज जा. लोक म्हणतात येता जाता घर बुडविले. लोकांचा ताण घेत जाऊ नका. लोक कोणाचेच झाले नाही म्हणून आपले होणार. तुम्ही मोठ्या तंद्रीत आहे की लोक तुमच्यावर प्रेम करतात, ह्या गैरसमजमधून निघा. परवा दिवशी मी एका परिसरात गेलो, तो महाराज मला सांगत होता म्हणे, पुरुषोत्तम बा या तालुक्यातले जेवढे काही सप्ते आहे ना या पठ्ठ्याच्या नियोजनानं चालेल. मी म्हणाल तो गायक, मी म्हणाल तो वादक, मी म्हणाल ती माईक सिस्टीम, मी म्हणाल तो कीर्तनकार. असा गोड गैरसमज माझ्या काही गुरुबंधू मंडळीच्या मनामध्ये. त्यांना मला एवढंच सांगायचं, 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ते लेकरू जर त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोतरवाल्याने काय अपेक्षा करायची लोक आपल्यावर प्रेम करतील? अजिबात नाहीये. हा समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही तर धोत्रावाल्याचं कधी होणार आहे? तुम्ही 100 कामं चांगले करा, फक्त एक काम चुकीचं होऊ द्या. लोक डायरेक्टच म्हणतात महाराज तू, इथून सुरुवात होती महाराज. लोक काही लय चांगले नाहीये. एखाद्या वेळेस फोन करा ना, माझी तब्येत बरोबर नाही, कीर्तन रद्द करू का? लोक म्हणतात महाराज तू, लगेच त्यांना असं वाटतं काही 7-12 नाव करून द्यायला काय करू, लगेच तारीख घेतली म्हणजे हा मेला तरी आला पाहिजे. आणि लोक सहज आमचे रद्द करतात. महाराज पाऊस चालू आहे तुम्ही येऊ नका. अरे मी इथं आलोय ना नांदुऱ्याला, कमीत कमी जेवू तर घाल. नाही नाही तिकडंच राहा म्हणतात. लोकांचा लोड नाही घ्यायचा, समाजाचा ताण घेऊ नका. दुनिया के लिए हम एक बार है लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. जमाने के लिए हम एक बार है लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. लोक कुठपर्यंत वर्णन करतात, जोपर्यंत तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत जादूगार, जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत काय वादक आहे, जोपर्यंत तुमची वाणी चांगली तोपर्यंत लोक म्हणतील वाह काय सुंदर बोलताय. पण ह्या गोष्टी ज्या दिवशी जातील ना, प्रमाण घ्या माझ्या तुकोबरायचं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. झालहीन शक्ती नाख मुख गळती, सांडोनी आपळती रांडा पोरे. बसणारे मंडळी, बरेचशा लोकांचं टोपण नाव अण्णा असतं. अण्णा आजारी सोडून आणि इथले अण्णा सोडून. अण्णाचं एवढं वजन असतं, अण्णा कीर्तनाला गेले की अण्णाला पहिली चाल, अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची. बसणारे अण्णांनो लक्ष देऊन ऐका माझं. लोक कुठपर्यंत अण्णा म्हणतात, जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक अण्णाला अण्णा म्हणतात. ज्या दिवशी अन्नाचं अन्न बंद होतं ना
त्या दिवशी तोच अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी कीर्तन सार्थक झालं. सब पैसे भाई भाई सब पैसे भाई भाई सब पैसे भाई भाई सब पैसे भाई 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 सब भाई भाई सब अपना पैसा है तो लोग करे सलाम, लोग करे अपना पैसा निकल गया बोले सब पैसे भाई भाई सब पैसे भाई भाई या जगामध्ये तुमच्यावर प्रेम करणारा कोणीच नाहीये. सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. जो वरी चळनगा तो वरी म्हणते माझा मानती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागोला आजा कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. म्हणून जो विरक्त आहे जगापासून जो विरक्त आहे त्याला साधू म्हणा. एक ज्याला ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाही अहंता नाही त्याला साधू म्हणा. दोन लोभ म्हणजे काय हो, ज्याला खिशे नाही त्याला महाराज म्हणा. संपलं. याच्यापेक्षा सोपं काही सांगू शकत. आता ज्याला 4-4 खिशे त्याला संत कसं म्हणणार आहे तुम्ही, बरोबर आहे का नाही. ज्याला पैसा कळत नाही त्याला साधू म्हणा. ज्याला पैसा कळतो ना त्याला साधू म्हणायची गरज नाहीये. म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता ममत्व नाहीये, जो जगापासून विरक्त आहे त्याला साधू म्हणा. मुक्ताई ज्ञानदादाला सांगते, दादा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखामध्ये सुख आहे तो इह परलोकामध्ये म्हणजे खाली आणि वरही सुखी त्याच्यासारखा सुखी या विश्वाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाहीये. ज्ञानोबराया तुमच्यासारख्या महात्म्याची या समाजाला गरज आहे. तुम्ही अंतकरणामधले जे मिथ्या कल्पना आहे ते काढून टाका आणि एकदा ताटी उघडा. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा. ज्ञानेश्वरा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हो वा वा. सर्वांनी हातवर करा बरं 2 मिनिटं. वा वा वा. समोरही बजरंग बलीचा फोटो खूप सुंदर ठेवलेला आहे. पाठी मागं बजरंग बलीचा आहे. आणि आपल्या नांदुऱ्याचा हनुमंतराय तर सगळ्या महाराष्ट्रात नव्हे जगात प्रसिद्ध आहे. आणि हनुमंतरायाला जे भजन आवडतंय ते 2 मिनिटं आपण सर्वांनी करायचं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओ श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम जय श्री राम. आवाज मला नाही आला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? मुंबऱ्याला गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? मुंबऱ्याला. मुंबऱ्याला एक ती शेंबडी पोरगी निवडून आलेली आहे महाराज. आता मागच्या इलेक्शनला आली ती आणि बोलता बोलता भावनेच्या भरात सांगायला लागली की अख्खा मुंबरा आम्ही हिरवा करल. मुंबऱ्यापुरतं ठीक आहे, पण काय अतिघाई संकटात नाही. बोलता बोलता म्हणली की अख्खा महाराष्ट्र आम्ही हिरवा करू. आता तिचा आणि माझा काही परिचय नाही, पण त्या शेंबडीला तुमचे जर ओळखीचे असेल तर जाऊन सांगा की महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न अफजल्याने केला, त्याला सुद्धा मातीत गाडणारी जात आहे मराठ्याची. महाराज मंडळी, महाराष्ट्र कालही भगवा होता, महाराष्ट्र आजही भगवा आहे आणि महाराष्ट्र उद्या सुद्धा भगवा राहणार आहे. भगवी पताका ही हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराय, नामदेवराय, चोखोबराय यांच्या खांद्यावर जी पताका होती ती काय होती? भगवी होती. म्हणून बसणारी मंडळी, आपण सर्व जसे सत्यासाठी एकत्रित येतात ना महाराज, तसे धर्मासाठी जर सर्व मंडळी एकत्रित राहिले ना तर निश्चित उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. काय झालंय आपल्या लोकांना काही कळत नाही महाराज. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगत जा. अरे धर्म जगला तर कीर्तन होतील ना महाराज. धर्म जगला तर सगळ्या गोष्टी होतील. लोक म्हणतील महाराज निवडणूक आली कीच तुम्हाला धर्म दिसतो. धर्म हा निवडणूक पार्ट वेगळा आहे. माणसाने माणसाच्या धर्माविषयी स्वाभिमान राहिलं पाहिजेत ना महाराज. अरे आतापर्यंत कोणत्याच मुस्लिम धर्माच्या माणसाने कधीच अल्लाच्या विरोधात चुकीची कमेंट नाही केली गड्यांनो. आतापर्यंत या देशामध्ये चुकून सुद्धा कोणत्याच बौद्ध धर्माच्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य नाही केलं गड्यांनो. आतापर्यंत या देशामध्ये कधीच एखाद्या ख्रिश्चन माणसाने येशू ख्रिस्ताच्या विषयी चुकीचं वक्तव्य नाही केलं. अरे मग ते जर त्यांच्या धर्माला एवढं जपत असेल तर आपण हिंदू म्हणून आपल्या धर्माविषयी किती स्वाभिमान ठेवला पाहिजेत. जेवढे काही चुकीचे बोलणारे तेवढे आलेले. मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की देवाला हीच विनंती करतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं रे. प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या जाती आपल्याचे, धर्मवीर संभाजीराजांच्या विरोधात बोलणारे लोक आपलेचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी चुकीचं वक्तव्य करणारे लोक आपलेचे, तुकोबराय नाथ महाराज यांच्या संप्रदायातल्या सर्व संतांविषयी चुकीचं वक्तव्य करणारे लोक आपलेचे. मी तर पाठीमागच्या वेळेस एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही सर्व वारकऱ्यांनी त्यांना निवेदन दिलं होतं की जो ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात बोलल, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलल, जो धर्माच्या विरोधात बोलल, जो गोमातेच्या विरोधात बोलल, त्याला नो जामीन कमीत कमी 6 महिने जेल पाहिजेत, म्हणजे लोक चुकीचं भुकणार नाहीये. हल्ली कोणी उठ्ठन कोण आलाय कधी काही बोलतो. एक सांगू का, या महाराष्ट्राची स्ट्रॅटेजी आहे, ज्याला चांगलं करून मोठं होता येत नाही तो चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करतो. ज्याला चांगलं काम करून मोठं होता येत नाही तो चांगल्या माणसांना नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करतो. पण माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजेत, धर्माविषयी स्वाभिमान बाळगला पाहिजेत. अरे आपण सर्व एकत्रित आले गावकरी मंडळी म्हणून तर एवढं मोठं मंडप आहे ना महाराज, एवढं मोठं सोपत आहे. नाही तर एकीनंच होत आहे असं एकट्याचा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. हल्ली तर महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे सप्ते व्हायला लागले महाराज. संप्रदायाची ताकद दिवसांदिवस खूप वाढत चाललेली. पाठीमागं आपल्या मुक्ताईचा नारळी सप्ताह झाला, कुंभारखेडा आहे ना, कोणत्या गावाला झाला? कुंभारखेडा तालुका रावेर. मला वाटतं तिथं आमचे सतपंथाचे जे स्वामीजी आहे जनार्दन हरीजी महाराज, काय सुंदर सप्ताह केला महाराज. तुम्ही जायला पाहिजेत होतं. मला आमच्या विशाल दादानी आमच्या अमोल भैयांनी सांगितलं, येणाऱ्या लोकांसाठी झोपायला सुद्धा खोट होता महाराज. येणाऱ्या लोकांना दररोज तुपाचं जेवण होतं, काय दररोजचे मिष्टान्न. ज्ञानोबराय तुकोबरायचे सोहळे, माझ्या मुक्ताईचा सोहळा, आणि तो कोणी करावं? एका संन्याशाने करावं, एका सतपंथातल्या महात्म्याने करावं.
पण काय माझ्या मुक्ताईचा सोहळा आहे, काय माझ्या मुक्ताईची कृपा आहे. सतपंथामध्ये जन्माला आलेल्या जनार्दन हरी महाराजांनी एवढा मोठा सोहळा केला की महाराष्ट्राला सुद्धा लाजवल एवढं कार्य फक्त त्या लोकांनी करून दाखवलंय महाराज. आणि आता सुद्धा मला वाटतं सकाराम बाबांचाच आहे ना आता मोठा कार्यक्रम कुठे आहे, कोणत्या ठिकाणी तो काय पुण्यतिथी निमित्त आहे ना तो, सकाराम महाराजांच्या का श्रीराम महाराजांच्या, श्रीराम महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त लिंबी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. काय सगळं वैभव आहे. 1100 लोक पारायणाला बसणार आहेत, 500 टाळकरी आहेत, 500 वारकरी, सर्व सुंदर नियोजन सर्व परिसरातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच मंडळींनी केलेलं आहे. मला सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. अरे धर्माचे कार्यक्रम झाले पाहिजेत महाराज. पाठीमागं धन्य निरंकारी यांचा एक कार्यक्रम झाला होता सांगली जिल्ह्यामध्ये. तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो 500 एकरचा मंडप होता त्यांचा. किती एकराचा मंडप होता? 500 एकर. 1 गुंठा नाही, 10 गुंठे नाही, 150 बाय 200 नाही, किती 500 एकराचा असा मंडप होता महाराज. मग ते लोक बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात जर एवढे मोठे सोहळे करत असेल तर आपण आपल्या ज्ञानोबराय तुकोबरायचे सोहळे त्याच्यापेक्षा मोठे केले पाहिजेत महाराज. अरे आज संप्रदायातच तुम्हाला चांगलं सांगू शकतो महाराज. कीर्तनकार, गायक, वादक, संप्रदायाचे प्रचारकच तुम्हाला या अंधकारातून दूर काढू शकतात. नाही तर या व्यासपीठावरून दुसरं कोणी काही चांगलं सांगू शकणार नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, मुक्ताई ज्ञानदादाला सांगते, दादा आपला जन्म या लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालाय. तुम्ही अंतकरणातलं ते काढून टाका. मिथ्या कल्पना ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तोची जाना. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व बेलाडकर मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. मंडप जर पाहिला, डेकोरेशन जर पाहिलं, सगळं व्यासपीठ पाहिलं, ते लग्नामधले काय म्हणतात त्याला, ते आता उडत होते काय म्हणतात त्याला, हे आता उडत होते त्याला काय म्हणतात, बाहेर, बरोबर आहे का नाही. अहो हे फक्त आतापर्यंत आपण लग्नातच पाहिले महाराज, बरोबर आहे का नाही. आता ते सप्त्यातही यायला लागले. आणि मंडपाचं तर काय पाहायचं काम आहे. आता मंडपच एवढा जर सुंदर असेल तर मंडपाचं सौजन्यपद घेणारा माणूस किती सुंदर असेल महाराज, बरोबर आहे का नाही. ज्यांनी ह्या मंडपाचं सौजन्यपद घेतलंय आपल्या भागाचे लाडके आमदार जयंतसुख भाऊ संचेती साहेबांचं येणं नाही झालं, पण आमच्या ताईसाहेब कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. खरं सांगू का ताईसाहेब, आम्ही महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी फिरतो, पण मला असं वाटतं आपला नांदुरा मलकापूर तालुक्यात एक सप्ताह असं नसेल की आपलं तिथं सहकार्य नाही आहे. एक सप्ताह दाखवा मला की त्या सप्त्यामध्ये आपल्या संचिती साहेबांचं काय नाही आहे, सहकार्य नाही आहे. मी खरं सांगू का, बजरंग बलीची मूर्ती माझ्या समोर आहे. नुसते आमदार असून जर आपल्याला एवढाले मोठाले मंडप देतात महाराज, आपण बजरंग बलीला साकडंच घालू. आता हे 2.5 वर्षानं काही फेरबदल होतील ना, होतील का नाही. त्याच्यामध्ये 2.5 वर्ष जर आपल्याला मंत्रिपद भेटलं ना ताईसाहेब, तर अख्ख्या परिसराचं कल्याण होऊन जाईल महाराज. खरं सांगतो तुम्हाला. अहो बाकीचे आमदार महाराज मंडपद्या सोडून सप्त्यालाच येत नाही, त्यांना फक्त बोकडेन कोंबड्या पाहिजेत महाराज. खरं सांगतो तुम्हाला, ही वस्तुस्थिती आहे ना. आम्ही लोक म्हणतो की तुम्ही बीजेपीचा प्रचार काय करता. बीजेपीचा प्रचार करायची गरज नाहीये. जिथं धर्म उभा आहे तिथं बीजेपी उभीच आहे महाराज. नाही तर एवढा मंडप एखाद्या आमदाराला घेऊन पाहिला हो तुम्ही. अहो काही काही आमदार तर काल्याच्या कीर्तनात बी येत नाही, लोक निघून गेल्यानंतर येतात भेटायला. त्यांना वाटतं लोक आहे समोर का काही आपल्याला मागतात. एक नंबर हलकट आहे काही काही महाराज, चुकून आमदार खासदार व्हायले. पण खरं सांगू, संचिती साहेबाचं, मी काही तुमच्या मतदारसंघातला नाहीये, मला काही त्यांच्याकडून निधी घ्यायची नाहीये, मला त्यांच्याकडून काही घ्यायचं नाहीये. पण खरं सांगू का, गाढवाला गाढव म्हणलं पाहिजेत, घोड्याला घोडं म्हणलं पाहिजेत, बेवड्याला बेवडं म्हणलं पाहिजेत, आणि चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजेत. चांगलं बोलण्याची सवय ठेवा ना तुम्ही. जो चांगलं काम करल. नाही तर बेलाडकर मंडळी, एवढा मंडप जर तुम्हाला लावायचा असेल तर कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये खर्च आहे. किती आहे? 15 लाख. किती बाबा 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 बाबा. मी तर कधी कधी मनातल्या मनात विचार करतो, संचिती साहेब माझ्या मतदारसंघात जन्माला यायला पाहिजे ताई. एवढे सहकार्य करणार नाही हो घाटाच्या वर. खरंच सांगतोय तुम्हाला, हे आमचं नशीब आहे. पण जाऊ द्या, खूप सुंदर त्यांच्या नियोजनातून एवढा मोठा आपल्याला वॉटरप्रूफ मंडप साहेबांनी दिलाय. ताईसाहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. माझी सर्वांना विनंती गड्यांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित राहा. पहिलं तर दर्शन हनुमंतरायाचं घेतलं, समाधान वाटलं. आणि हनुमंतरायाचं दर्शन घेऊन येत असताना गोमातेचं दर्शन झालं. हे बघा, गाय जगली तर हा देश जगल,
गायीच्या हृदयामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. जर एका गायीसाठी परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षेत्रीय केली होती. त्या गोमातेची कत्तल होऊ देऊ नका. गायीचं रक्षण करा. बसणारी मंडळी, गायीचं शेण पवित्र आहे, गायीचं गोमित्र पवित्र आहे. ज्याला कॅन्सर झाला ना, ज्याची परिस्थिती नाही दवाखान्यात जाण्याची, त्याने फक्त 6-7 महिने गायीचं गोमूत्र सकाळी उकळून प्या, तरी सुद्धा तुमच्या कॅन्सरचे जंतू मरतील एवढी ताकद गायीच्या गोमूत्रामध्ये आहे महाराज. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या, मायनो एखादी मुलगी डिलेवरी झाली आणि डॉक्टर सांगतात का त्या बाळाला म्हशीचं दूध पाज म्हणून? नाही. मेंढीचं, बकरीचं, जर्सीचं? नाही 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 नाही. डॉक्टर तुम्हाला काय सांगतो? गाईचं दूध पादा. मग बसणारे मंडळी, मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला. जी गाय आहे ते वासरू तुम्हाला समोर दिसतंय, गाईचं दूध तिच्या वासरासाठी का आपल्यासाठी हो? गाईचं दूध तिच्या वासरासाठी असतं का तुमच्या आणि माझ्यासाठी असतंय? अरे मग गाईचं दूध जर तिच्या वासरासाठी असताना तुम्ही फक्त तिचं एक स्तन तिच्या वासराला देता आणि 3 स्तनाचं दूध आपल्याला ठेवता, तरी कधी तिनं तुमच्या विरोधात कोर्टात केस केली नाहीये. आणि ती गाय थकली की लोक कुठं नेऊन टाकतात? कत्तलखान्यात नेऊन टाकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, दया करा काही, कमी करा आवाज, मानवानो कसायाला विकून काकाई, कसायाला विकून का गाई. बसणारे मंडळी, दररोज गाईचं दर्शन घेऊन तुमच्या चांगल्या कामाला जा. तुमचं काम परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गाईचं रक्षण करा, देशाचं रक्षण करा, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना हात जोडून येते, जीवनामध्ये व्यसन करू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, आवाज कमी करतो, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कसाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन आपण सर्व बेलाडकर मंडळींनी केलंय, ज्यांच्या मुखातून तुम्ही सुंदर अशी शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात. अख्ख्या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव माझे परममित्र आदरणीय मंगेश महाराज वराडे बाबांच्या मुखातून तुम्ही सुंदर असं शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात. ज्यांचं मार्गदर्शन या सप्त्याला लाभलेलं आहे, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे आदरणीय आमचे ज्ञानेश्वर दादांचे वडील जगदेव महाराज बाबांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड असं गायन केलं आमचे रमेश महाराज आहेत, आमचे मधुकर बाबा आहेत, संगीत अलंकार ज्ञानेश्वर महाराज आहेत, गजानन बाबा आहेत. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आमचे प्रवीण भैया आहेत, संदीप महाराज आहे, आनंद महाराज. आज आवर्जून ज्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे, महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे माधव गुरुजी, गुरुजींसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आज आवर्जून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले संगीत अलंकार, अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव, माझ्यावर बंधू प्रेम करणारं लाडकं व्यक्तिमत्व आमचे उद्धवदादा शिंदे, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. केदारदादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वच मंडळी तुम्ही आहेत आणि या कार्यक्रमाला ज्यांचा आशीर्वाद लाभला आहे असे असणार आहे देवगड संस्थानचे सर्वा आपले भास्करगिरी बाबा. मागच्या वर्षी भास्करगिरी बाबांनीच फोन केला होता बरं मला या तारखेसाठी. आणि भास्करगिरी बाबा, अरे बुलढाणा जिल्ह्यात खरोखरच संत महात्मा खूप चांगले महाराज.
तुम्ही जर देवगड पाहिलं ना तर सेम टू सेम गजानन महाराज संस्थानसारखं बनवलेलं आहे त्यांनी. मी कधी कधी देवगडला कीर्तनाला जरी गेलेलो असलो ते म्हणतात आमचे भास्करगिरी बाबा असे, आमचे भास्करगिरी बाबा तसे, आमचे भास्करगिरी बाबा खूप मोठे संत आहे. मी त्यांना सांगत असतो ते किती जरी मोठे संत असले तरी ते माझ्या जिल्ह्याचे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आमचे मामुलवाडीचे देवबासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचे सर्व सहकारी मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, असे असणारे आपले माईक सिस्टीमवाले. कुठली माईक सिस्टीम? जळगाव खानदेश. मला वाटतं माझं पहिलं कीर्तन जे यूट्यूबवर प्रसिद्ध झालं होतं, घडू त्यांचा समागम, ते कुठं झालं होतं? आपलं कोसगाव, बरोबर आहे का नाही? त्या एका कीर्तनामुळंच एवढं प्रगती झाली. बरं, त्यावेळेस त्यांचीच माईक सिस्टीम होती. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वच तुम्ही मंडळी, परिसरातील सर्वच मंडळी, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या जिल्ह्याचं संघाचं चांगलं काम करणारे आमचे सौरभ भैया दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच तुम्ही मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या विभागाचे लाडके आमदार जयंतसुख संचिती साहेब यांच्या पत्नी आमच्या उज्ज्वला ताईसाहेबसुद्धा उपस्थित आहेत. ताईसाहेबांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आयोजकांकडून ताईंसाठी सर्वांनी एकदा प्रेमानं टाळी वाजवा. मला वाटतं माझी त्यांची आता दुसरी भेटी. कुठेही कीर्तन असलं तरी ताईसाहेब हजर असतात. साहेब असतात नाही तर ताई असतात. बहुतांशी परमार्थ करणाऱ्या, तुमचं जेवढे काही धर्माचं काम करणारी मंडळी आहे त्यांची सायंकाळ बहुतांशी कीर्तनात आणि भजनातच जाते महाराज. आता बाकीच्यांची कुठं जाती हे ज्यानं त्यानं पाहिली पाहिजेत. त्याच्यामुळं आम्ही लोक सहजासहजी कोणावर प्रेम करणारे लोक नाही आहे महाराज. खरं सांगतो, तुम्ही धर्माचं काम करता, एवढं मोठं योगदान देता म्हणून तुमचं मुखातून नाव निघतं. नाही तर कीर्तनातून कोणाचंही नाव घ्यायला कोण तयार असेल, आणि ज्यानं काम केलं त्याचं नाव आपण घेतलंच पाहिजे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. ताईसाहेबसुद्धा आहेत. अजून एक जाता जाता सर्वांना छोटीशी विनंती आहे. महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील पहिलं संत चोखोबराय मंदिर हे सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच आहे महाराज. आणि त्या संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव 1 मे ते 8 मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम असतो. ताईसाहेब एकदा तुम्ही या आमच्या सोहळ्याला. खूप मोठा सोहळा असतो. शेवटच्या दिवशी 50,000 लोकांना आमरस असतो. किती? 50,000 लोकांना आमरस आहे. काही तो आपल्या आंब्याचा नाही, हापूस आंब्याचा महाराज. रसाचा टिपका जर लावला तर 4 दिवस टिपका जाणार नाही, एवढा घट्ट रस असतो. बरोबर आहे का नाही? आणि महाराष्ट्रातला तो पहिला सप्ताह आहे की तिथं 1 रुपया सुद्धा लोक वर्गणी घेतल्या जात नाही. तो सप्ताह फक्त कीर्तनाच्या माध्यमातून जेवढा पैसा गोळा होतो त्या पैशातून दरवर्षी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला येतात. याही वर्षी प्रयत्न चालू आहे. आपल्या सर्वांचे लाडके असणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय भारताचे भावी पंतप्रधान, बरोबर आहे का नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. हनुमंतरायाच्या कृपेने तेही सुद्धा कार्यक्रमाला येणार आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, निश्चित आम्ही तुमच्याकडे येतो. पुरुषोत्तम महाराज कीर्तनाचे एवढाले पैसे घेतात, पण ते पैसे घेऊन करतात काय हेही पाहायला तुम्ही चोखोबरायच्या आश्रमावर आलं पाहिजेत ना. आता हे मामुलवाडीचे सर्व मंडळी येतात. दररोजचं 10 ते 20,000 लोकांना जेवण असतं महाराज. दररोजचं मिष्टान्नाचं जेवण, राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था असते. म्हणून सर्वांना विनंती आहे, मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो, एकदा संत चोखोबरायच्या मंदिराला भेट द्यायला या. निश्चित तुम्हाला समाधान वाटेल. एवढं सुंदर मंदिर तुमच्या लेकराने बांधलेलं आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोरच क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. नाही